नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात ही भोगीची भाजी आणि खिचडी बनवली जाते. मग आपणही बनवू. चला तर तुम्ही पण माझ्यासोबत खिचडी बनवा. पण मी आज साधी खिचडी नाही तर मसाला खिचडी बनवणार आहे, जे की खायला पण खूप टेस्टी लागते आणि खूप हेल्दी पण बनते. तर चला मग बघूया. इथे मी खिचडीसाठी 2 हिरव्या मिरच्या उभ्या उभ्या कट करून घेतलेल्या आहे. एक मीडियम आकाराचा कांदा पण घेऊया. त्याला पण आपण व्यवस्थित बारीक बारीक चॉप करून घेऊया. याच प्रकारे एक मीडियम आकाराचा टोमॅटो पण आपण बारीक बारीक चॉप करून घेऊया. या खिचडीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते पण भाजी वापरू शकता, म्हणजेच की खिचडी आणखीच हेल्दी बनेल. त्याचबरोबर ही खिचडी डाएट फूडवाल्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे, कारण यात खूप सारे वेजीस असल्यामुळे ही खूप हेल्दी आणि पचायला खूप हलकी असते. इथे मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे स्वच्छ धुवून थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेऊया. इथे मी आज या खिचडीत फरस बीन आणि थोडेसे मटाराचे दाणे वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी व्हेजिटेबल हवे असेल, जसं की फुलगोबी, गाजर, प्रोटीनसाठी सोया चंक्स पण वापरू शकता. आता आपण खिचडी बनवायला घेऊया. इथे मी एक नॉनस्टिकचा कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये मी थोडंसं तेल घालत आहे. याऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता. तुपामुळे आणखीच याचा टेस्ट छान येईल. तेल गरम झालं की यात मी घालते राई. राई झालं की त्यानंतर टाकूया आपण यात जिरा. कुणाकुणाच्या घरी आजही संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनते, हे मला कमेंट करून नक्की सांगा. राई जिरं झालं की यानंतर आपण यात घालणार आहोत उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या. मिरचीनंतर आपण याच्यात ॲड करूया चॉप केलेला कांदा. कांद्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया. जोपर्यंत की हा थोडा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याला परतूया. त्यानंतर आपण यात घालणार आहोत आलं लसणाचा पेस्ट. या आलं लसणाचा पेस्टचा कच्चेपणा निघतपर्यंत आपण याला परतून घेऊया, म्हणजे की हा छान प्रकारे शिजला जाईल. त्यानंतर आपण यात टाकूया बेसिक मसाले. सगळ्यात आधी मी इथे घालते थोडीशी हळद. इथे हळद आपण थोडी जास्त वापरूया कारण ही खिचडी आहे. त्यानंतर धने पावडर 1 चम्मच, थोडासा गोडा मसाला अर्धा चम्मच. तुम्ही जर डाएट फूडसाठी ही रेसिपी बनवत असेल तर तुम्ही हे सगळे मसाले अगदी तुमच्यानुसार कमी करू शकता. त्यानंतर इथे मी घालते हे लाल तिखट. हे काश्मीरी लाल तिखट असल्यामुळे मी थोडंसं जास्त घालते. यानंतर आपण यात घालूया चवीनुसार मीठ. इथे 1 चम्मच मी मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. चिमूटभर हिंग. या मसाल्यांना व्यवस्थित आपण परतून घेऊया. तेलात हे मसाले छान प्रकारे झाले की आपण याच्यात ॲड करूया कट केलेला टोमॅटो. टोमॅटो पण छान सॉफ्ट होतपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. ही मसाला खिचडी खायला खरंच खूप जबरदस्त लागते. एकदा तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. हे बघा इथे टमाटर छानपैकी सॉफ्ट झालेले आहे. परत आपण याला कवर करून 1 मिनटं वाफेवर होऊ देऊया, म्हणजे की हे चांगल्या प्रकारे गळल्या जाईल. हे मसाले होते तोपर्यंत आपण इथे एका पातेल्यात अर्धा वाटी तांदूळ घेऊया. इथे मी अर्धा वाटी घेतला आहे. तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. मी इथे जो रोजचा तांदूळ आहे तो वापरला आहे. याऐवजी तुम्ही तुकडा तांदूळ वापरला तरी त्याची खिचडी खूप छान बनते. त्यानंतर इथे पाऊण वाटी मी मुंगाची सालासकटची डाळ घेतली आहे. तुम्ही साधीवाली घेतली तरी चालेल. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुरीची डाळ पण टाकू शकता, पण इथे मी फक्त मुंगाच्या डाळीची खिचडी बनवत आहे. याला आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे की यातला डस्ट निघून जाईल. याला एक 5 मिनटं आपण पाण्यात राहू देऊया. चला आता आपण बघूया. इथे बघा छानपैकी तेल वर आलेलं आहे आणि टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे. आता आपण याच्यात ॲड करूया कट केलेले बीन्स. बीन्स घातल्यानंतर आपण यात टाकूया मटाराचे दाणे. इथे मी अर्धा वाटी मटाराचे दाणे घेतलेले आहे.
मटाराचे दाणे पण याच्यात ॲड करूया. मटार घातल्यामुळे याचा कलर खूप छान दिसतो, एकदम कलरफुल अशी खिचडी दिसते. या यूट्यूब जर्नीत माझी अगदी नवीन सुरुवात आहे, त्यामुळे जर माझ्याकडून काही चुका होत असतील तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी माझ्या चुका नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. हे मसाले झालेले आहे. आता आपण यात धुतलेला डाळ तांदूळ टाकूया. डाळ तांदूळ टाकल्यानंतर आपण याला छान प्रकारे परतून घेऊन यात जेवढा डाळ तांदूळ आपण वापरलेला होता त्याच्या तिप्पट एवढं पाणी टाकायचं आहे. कारण ही खिचडी असल्यामुळे ही थोडी सैलच छान वाटते, त्यामुळे यात जितकं तुम्ही डाळ तांदूळ वापराल त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजेच की तुम्ही जर 1 वाटी डाळ तांदूळ घेतला तर तुम्हाला त्याच्या 3 पट 3 वाट्या असं पाणी घालायचं आहे. हे खिचडी बनवायचं परफेक्ट मेजरमेंट आहे. या मेजरमेंटने जर तुम्ही खिचडी बनवली तर ती जास्त आसट होणार नाही आणि जास्त कडक पण होणार नाही. याला आपण आता कवर करून अगदी फक्त 1 विसल येतपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. गॅस इथे मी मोठा केला आहे. इथे बघू शकता 1 शिटी झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपण याला एक तडका देऊया. त्यासाठी मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे. त्यात मी इथे टाकत आहे थोडंसं तेल. तेलाऐवजी तुम्ही इथे साजूक तुपाची फोडणी द्या, त्यामुळे टेस्ट आणखीच वाढेल. इथे छानपैकी तेल झालं की आता आपण घालणार आहोत राई. राई छान तडतडली की त्यानंतर आपण यात घालूया थोडंसं जिरं. हा तडका अगदी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल द्यायचा तरीही चालेल, तरीही खिचडी अशीच खूप छान वाटते. पण जर तडका दिला तर त्याचा टेस्ट आणखीच वाढतो. बघा इथे राई जिरं झालं की त्यानंतर आपण इथे बारीक बारीक कट केलेल्या लसण पाकळ्या घालणार आहोत. इथे मी 5 ते 6 लसण पाकळ्या घेतलेल्या होत्या. याला छान प्रकारे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण होऊ देऊया. त्यानंतर यात थोडीशी कस्तुरी मेथी घालूया आणि आपण गॅस बंद करूया. त्यानंतर आपण यात घालूया अगदी थोडंसं लाल तिखट आणि ही फोडणी पटकन आपण खिचडीत टाकून कुकरचा लीड बंद करूया. यामुळे या फोडणीचा छान एक जो सुवास असतो तो या खिचडीत चांगल्या प्रकारे उतरेल आणि खाताना याचा टेस्ट पण खूप छान वाटेल. तर इथे आपण 2 मिनटं असं झाकून ठेवूया. त्यानंतर आपण याला उघडूया. 2 मिनटं झालेले आहे. आता मी तुम्हाला हे उघडून दाखवते. इथे बघू शकता तुम्ही किती छान खिचडीचा रंग आलेला आहे. आणि बघा इथे खूप अशी दाटसर पण नाही झाली आहे आणि खूप अशी लूज पण नाही. एकदम परफेक्ट अशी खिचडी इथे रेडी आहे. चला तर मग आपण सर्व करूया आणि गरमागरम एन्जॉय करूया. इथे मी थोडंसं लसण आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे आणि एक पापड भाजून घेतलेला आहे. पापडसोबत ही मसाला खिचडी खायची मजाच काही वेगळी आहे. हे बघा इथे किती छान गरमागरम अशी खिचडी आहे. तुम्ही पण ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. परत एकदा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशा आणखीच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि माझे जे नवीन व्ह्यूअर्स आहे ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांसाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. खिचडी आणि तिळाच्या लाडवासोबत संक्रांतीचा सण एन्जॉय करा.